नमस्कार सर्व दर्शकांचं मी पल्लवी हार्दिक स्वागत करते अजिंक्य भारत प्रस्तुत या विशेष कार्यक्रमात। अजिंक्य भारतचा नेहमी प्रयत्न असतो आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा। दर्शक सध्या वाचनाचा जो छंद आहे आणि वाचन जे आहे ते कुठेतरी प्रत्येकाच्या आयुष्यात कमी पडत आहे। मग ते डेली न्यूजपेपर असेल किंवा पुस्तकांचं वाचन असेल, नक्कीच काही लोक वाचतात अजूनही, पण बराच जो ग्राफ आहे तो कमी झाला आहे। आठवा आपल्या लहानपणी की पेपर घरी येण्याची आपण किती उत्सुकतेने वाट बघत होतो, पण आज प्रिंट मीडियाचं काय अस्तित्व आहे? अकोला जिल्ह्यामध्ये असेल किंवा त्याच्या बाहेर किंवा ओव्हरऑल आपण विचार करूया की प्रिंट मीडियामध्ये सध्या काय परिस्थिती आहे। प्रिंट मीडियामध्ये जाहिरातीचं वलय हे कुठेतरी आपल्याला कमी होताना दिसतंय का, किंवा प्रिंट मीडियाचं महत्त्व हे कुठे कुठे काळानुसार स्पष्टपणे बोलायचं झाल्यास बंद नाही परंतु कमी होताना दिसतंय का? तर याच महत्त्वाच्या विषयावर आधारित आज ही खास चर्चा असणार आहे आणि मी यातील पारंगत असणारे अकोला जिल्ह्यातील श्री बबनरावजी ठाकरे यांना आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, हार्दिक बाळासाहेबजी ठाकरे ज्यांना प्रिंट मीडियामध्ये तब्बल 40 वर्षाचा अनुभव आहे, यांच्याशी आपण हितगुज करणार आहोत। तर सगळ्यात आधी अजिंक्य भारतमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करते। सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की प्रिंट मीडियाचं आधीच्या काळात आणि या काळात जे अस्तित्व होतं त्यामध्ये काय फरक आपल्याला जाणवतो? अस्तित्व तर आहेच, प्रिंट मीडियाचं अस्तित्व काही कमी झालेलं नाही आहे, ते पहिलेही होतं आजही आहे। भाग असा आहे की फक्त जाहिरातीचं काही प्रमाण आहे ते आता कमी झालेलं आहे सोशल मीडियामुळे। बरं, पहिले सोशल मीडिया नव्हता त्यामुळे प्रिंट मीडियाचं सगळं राज चालत होतं। आता थोडासा फरक पडलेला आहे, जास्त प्रमाणात नाही पण थोडासा पडलेला आहे। त्याच्यामुळे प्रिंट मीडियाला जो विश्वास आहे लोकांचा तो भरभरून अजूनही आहेच। बरं, हो, आणि आताही लोकांनी न्यूजपेपर हा वाचलाच पाहिजे, पण आता लोक ते वाचतात, फक्त नवीन जी पिढी आहे ती थोडी कमी वाचन करत आहेत, तर त्यांनी यापुढे न्यूजपेपर वाचलाच पाहिजे, जास्तीत जास्त प्रमाणात वाचलाच पाहिजे, प्रत्येकाने वाचलाच पाहिजे। वाचाल तर वाचाल असे एक म्हणच आहे, त्याच्यामुळे तो न्यूजपेपर वाचणे जरुरी आहे। न्यूजपेपर हा वाचायलाच हवा, वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे खरं तर प्रिंट मीडियामध्ये आपण बघायचो की शब्दकोडे असतील किंवा इतर काही गोष्टी ज्या असायच्या त्या आठवणी ज्या आहे आता कुठेतरी धुसर होत चालल्या आहे, परंतु त्यांनी तुमची बुद्धीची चालना असेल किंवा अनेक रोमांचक गोष्टी असायच्या ते बघण्याची एक उत्सुकता आहे ती आता युवा पिढीकडे कमी होत चालली आहे। 40 वर्षाच्या वरीलच आपण बघू शकतो की जास्त ग्राफ या वाचनकडे किंवा प्रिंट मीडियाकडे वळताना आपल्याला दिसतो, पण युवकांनी याकडे वळावं आणि त्याचे काय फायदे असतील ते जर वळले तर आपण काय सांगाल? वाचनाचे पुष्कळ फायदे आहेत। प्रिंट मीडिया वाचल्याने काय युवकांसाठी आत्ताच्या जनरेशनसाठी पुन्हा पुनरावृत्ती काय असेल तुमची फायद्यांची, काय सांगाल? फायद्यांची म्हणजे त्या बुद्धीचा विकास होणेच आहे, वाढले म्हणजे वाचन केलं तर, आणि प्रत्येक माहिती हे डिटेल्समध्ये मिळू शकते। शॉर्ट मेमरी राहत नाही, त्याची लॉंग मेमरी राहते। त्याच्यामुळे प्रत्येक युवकांनी पेपर वाचलाच पाहिजे, वाचणे हे जरुरी आहे। आणि प्रत्येक घरात हा पेपर वाचलं, एक पेपर कमीत कमी 5 ते 6 लोक वाचतात, त्याच्यामुळे घरात पूर्ण लोकांना त्याचा वाचनाची संधी मिळू शकते, सवय लागू शकते। सर, आपल्याला 40 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये, या क्षेत्रात 40 वर्ष काम करत असताना तुम्हाला काय आव्हानं आलीत आणि ते आमच्याशी काय शेअर कराल? आव्हानं पुष्कळ आली आहेत। प्रत्येक आम्हाला तर जाहिराती बनवताना किंवा त्यांचे वसुली करताना पुष्कळ त्रास झालेला आहे, पण तो आम्ही करतो आहे। जाहिरात बनवणे, जाहिरात घेणे, जाहिरातीचं बिल देणे, जाहिरातीनंतर त्याची वसुली करणे, ह्या सगळ्या भानगडी असतात, त्या आम्हाला करावंच लागतात। आमचा धंदाच आहे तो, त्याच्यामुळे आम्हाला तो करावंच लागतं, त्यात तेवढे ॲडजस्टमेंट करावं लागते। जसं की आम्ही ऐकलंय की तुमचं काम भारतभर चालतं, त्याविषयी काय सांगाल? कशा प्रकारे चालतं? ते जाहीर नोटीस असते, कोर्टाच्या नोटीसच असतात, काही बँकेच्या नोटीसेस असतात, त्यांना बाहेर द्यावं लागतात। ते प्रत्येक राज्यात अलग अलग राज्यात असतं, अलग अलग गावात असतं,
त्यांचे जे डिमांड असते ते आम्हाला पूर्ण करावं लागतं. त्यामुळे आम्ही ते प्रत्येक पेपरमध्ये ही जाहिरात देतो. त्यांच्या लोकांची कोर्टाच्या नोटिसेस असतात. बरोबर. त्याच्यामुळे होतं. जसं की सरांनी सांगितल्याप्रमाणे कोर्टाच्या नोटीस असतील, जाहिराती असतील, काही सरकारी नोटीस असतील, त्याप्रकारे आपण पेपरला घेत असतो. पण सर, यातून आणखी एक प्रश्न असा निर्माण होतो, कोर्टाच्या याच्यासाठी सुद्धा प्रिंट मीडियाचं अस्तित्व किती महत्त्वाचं आहे, हे आपण काय सांगाल दर्शकांना? प्रिंट मीडियाचं अस्तित्व प्रत्येक डिपार्टमेंटसाठी महत्त्वाचं आहे. कुठली आज तुमची आमसभा जरी घ्यायची असली तर तुम्हाला जाहिरात द्यावं लागतं पेपरमध्ये. बरोबर. प्रत्येक सदस्याला तुमची माहिती कळली पाहिजे का बा आज या संस्थेची आमसभा आहे. तसंच कोर्टाच्या नोटिसेस आहेत. तो क्लायंट जर राजस्थानचा असेल तर तो तिथे राजस्थानला त्याला कळलं पाहिजे की आज आपले इथं कोर्टाची तारीख आहे म्हणून. तसंच कलेक्टर ऑफिसच्या सूचना आहेत, महानगरपालिकेच्या सूचना आहेत. हे प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी न्यूजपेपरचा त्याचा उपयोग आहे, करावाच लागतं त्यांना. म्हणजे न्यूजपेपरचं अस्तित्व जरी तुम्हाला कुठेतरी असं वाटत असेल की कमी होताना दिसतंय, आपण ती गोष्ट मान्य करू शकतो की पहिल्यापेक्षा आता थोडासा फरक पडला आहे. परंतु न्यूजपेपर आणि प्रिंट मीडिया हा मात्र कधी थांबणार नाही. आणि ही जी मुलाखत आहे ही आणखी रंगतदार होणार आहे. आणखी काही प्रश्न ज्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागून असेल ते सुद्धा तुमच्यासमोर येणार आहेत. परंतु तत्पूर्वी बघत राहा तुम्ही अजिंक्य भारत, बातम्याचा वेगवान पाठलक. घेऊया छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते अजिंक्य भारतच्या या विशेष कार्यक्रमात. आता आपली जी चर्चा आहे ती अतिशय सुंदर प्रकारे श्री बबनरावजी ठाकरे यांच्यासोबत सुरू आहे. आपण प्रिंट मीडिया, त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग, जाहिरातीचं अस्तित्व काय आहे याविषयी आपण बोलतोय. सध्याच्या घडीला जे अस्तित्व आहे त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करतोय. सर, पुढचा प्रश्न मला असा विचारावासा वाटेल की बराच बदल झाला आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात ब्लॅक अँड व्हाईट पेपर यायचे, वृत्तपत्र यायचे, आता कलरफुलमध्ये येत आहेत. त्या काळात आणि या काळामधला जो पेपरमध्ये बदल झाला आहे, जसं फ्रंटचं पान असेल किंवा इनर पान असेल, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीची उत्सुकता आपल्या वाचकांमध्ये असायची. याविषयी आपण काय विचार मांडाल? पहिले तर ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता, तेव्हा याची प्रोसेसही खूप महाग होती. त्या प्रमाणात अस्वस्थ झालेली आहे यावेळेस. तर अगोदर ब्लॅक अँड व्हाईट पेपर, त्याच्यात सिनेमाच्या जाहिराती ह्या लोकांना आवर्जून लागत होत्या. त्याच्यानंतर शब्दकोडे, बरोबर, शब्दकोडे आणि बरेचसे असे ज्या करमणुकीचे साधन त्या पेपरमध्ये राहत होते. आणि त्याच्यानंतर हळूहळू आज आता कलरमध्ये यायला लागले सगळं. याच्या अगोदर जे ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात आम्हाला जाहिराती ह्या तिथेच बनवाव्या लागत होत्या. त्यावेळेस त्याची प्रोसेस फार महाग होती. मशीना महाग होत्या. आता कम्प्युटराईज आहे, त्यात लायनोटाईपच्या अशा मोठ्या महाग 14-15 लाखाच्या मशीनी होत्या. ब्रोमाइड पेपर वापरले जातं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह बनवायची. हो, आता ते फार कागदावर चाललेलं आहे सगळं. त्याच्यामुळे आजची जी प्रोसेस आहे एकदम स्वस्त झालेली आहे तेव्हापेक्षा. म्हणूनच पेपरचे दर आजच्यापेक्षा थोडेफार महाग होते असं म्हणणं आहे तुमचं? नाही, आता तेव्हा तर 2 रुपये 3 रुपये पेपरची किंमत आहे. आज 5 रुपये 6 रुपये आहे. ते कागदाप्रमाणे आहे. कागदाचे रेट वाढत आहेत, त्याप्रमाणे कागदाचे रेट वाढतच आहेत, त्याप्रमाणे त्याचे रेट वाढत आहेत. शेवटी पेपरचा आत्मा हे जाहिरात आहे. जाहिरात महत्त्वाची आहे. जेव्हा जाहिरात बनवायचे तेव्हा फक्त कच्चे मॅटर घेऊन आपण पेपरला द्यायचं आणि त्या जाहिरात बनवायचे. आता तसं नाही. आता जाहिरातीचं आपण मॅटर घेतो, ते बनवतो, ते ग्राहकांना दाखवतो, ते त्यांचे करेक्शन काय असतील, त्यांना कलर कॉम्बिनेशन काय पाहिजे, त्या हिशोबाने आज ती दिल्या जाते. त्या जमान्यात आज पुष्कळ फरक पडलेला आहे. आणि प्रिंट मीडियामध्ये जवळपास 50 ते 60%, 50-60% पेक्षा कमी लोक आजही सकाळी चहा पेपर आल्याशिवाय घेत नाहीत. परिस्थिती आहे. अद्याप लोक चहाच्या अगोदर पेपरची वाट पाहतात. पण आजकाल पेपर जरा थोडे लेटच येत आहेत, असं आहे. तर सध्या जे आहे, जी परिस्थिती आहे आपण त्याविषयी बोलतोय. आणि सरांनी अतिशय सुंदर असे विचार या विषयावर आपल्यासोबत मांडले आहेत. सर, ते शेवटी मला एक विचारावंसं वाटेल की आपल्याला अनुभव या क्षेत्रामध्ये तब्बल 40 वर्षाचा आहे आणि तो प्रचंड दांडगा अनुभव आहे.
एक मेसेज काय असेल या मुलाखतीच्या माध्यमातून, की प्रिंट मीडियामध्ये आपण एवढ्या वर्ष झाले काम करत आहात, तुमचं संपूर्ण भारतभर वलय आहे, आता आपल्याला अनेक युवकसुद्धा बघत आहे. आपल्या मुलाखतीतही आपण असं म्हटलंय की युवकांमध्ये जे वाचण्याचं स्किल आहे ते कुठेतरी त्यांना भविष्यातही ते किती महत्त्वाचं आहे. तर तुम्ही एक मेसेज काय द्याल ओव्हरऑल या मुलाखतीच्या माध्यमातून? चालच पाहिजे. वाचण्याचे बरेच फायदे आहेत. वाचाल तर वाचाल आपण म्हणून ऐकलेलीच आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने पेपर वाचणे किंवा वाचन करणे हे आजच्या जगात फार महत्त्वाचं झालेलं आहे. प्रत्येकाने पेपर वाचणे जरुरी असल्यामुळे